वर्धा शहराच्या लगत असलेल्या पिपरी मेघे ग्रामपंचायतीकडून माहितीचा अधिकार कायद्याची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून भ्रष्टाचार झाकण्यासाठी रचलेला कट असल्याचा गंभीर आरोप आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी केला आहे। माहिती अधिकार कायद्याची अशी उघडपणे धज्जा उडवणारे ग्रामविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनतेच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी श्रीकांत दोड, आम आदमी पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्ष। मित्रांनो, पिपरी ग्रामपंचायत अंतर्गत काही आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या। मोठ्या प्रमाणात तिथे घोळ चालू आहे। त्या अनुषंगाने मी 13 फेब्रुवारी 2026 रोजी माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत काही अर्ज केलेले होते। त्या अर्जांमध्ये 15 वित्त आयोग, सामान्य फंड, त्यानंतर लेजर बुकची माहिती, अशी साधारणतः आर्थिक व्यवहारांच्या माहिती संदर्भात मी तिथे अर्जामध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मागितली। 13 फेब्रुवारीपासून तर जवळजवळ आज 24 एप्रिल आलेला आहे, पण अजूनपर्यंत तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती किंवा पत्रव्यवहार हा माझ्यासोबत म्हणजेच मी श्रीकांत दोड यांच्यासोबत झालेला नाही, अर्जदारासोबत झालेला नाही। त्या अनुषंगानं आज आम्ही काही पत्रकार महोदयांना या संदर्भात माहिती दिली आणि हा व्हिडिओ बनवला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं कायद्याचं भान राहिलेलं नाही आहे। बिनदिक्कतपणे कायद्याची अवहेलना करणं चालू असल्याचं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येऊन राहिलेलं आहे। या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांचे पिपरी ग्रामपंचायत पिपरी मेघे अंतर्गत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर कुठल्या प्रकारे गुन्हे दाखल करून किंवा कुठल्या प्रकारची कारवाई होईल या पद्धतीचं पाऊल आम्ही पुढे उचलू आणि या सर्व माहिती अधिकारांतर्गत आलेल्या माहितीतून जो काही भ्रष्टाचार समोर येईल तो भ्रष्टाचार जनतेसमोर आणू।